90% लोकं बिझनेस करतात, पण त्यांच्याकडे बिझनेसचा माइंडसेट नसतो. ॲग्री की डिसॲग्री? सत्य आहे पण कटू आहे. बहुतेक लोकं बिझनेस करताना नोकरी करण्याचा कंटाळा आलाय म्हणून करायचा आहे किंवा तो जास्त कमवतोय म्हणून बिझनेस करायचा आहे. सध्या सोशल मीडियाच्या याच्यामध्ये D2C नवीन स्टार्टअप फाउंडरला फ्रीडम आहे म्हणून करायचा आहे. या माइंडसेटने बिझनेस होत नसतो. खरा बिझनेसचा माइंडसेट कसा असतो, की पेशन्स पाहिजेत. जरी रिझल्ट नाही आला किंवा तुमच्या कामामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे, कुठले व्हॅलिडेशन न करता. कामाचा प्रेशर असतानाही योग्य डिसिजन घेणे किंवा कुठलेही एक्सक्यूज न देता आपलं काम योग्य डिसिप्लिनने कंटिन्यू करणे, हा माइंडसेट असतो. की सेल नाही आला म्हणून मार्केटला ब्लेम करणं, ग्राहक नाही आला तर प्राईसला ब्लेम करणं, आणि टीमनी काम नाही केलं तर टीमला ब्लेम करणं, असा फाउंडर नसतो. फाउंडर कसा असतो, की या सगळ्या प्रोसेसमध्ये मी मी कुठे चुकलो, ती चूक शोधून इम्प्लिमेंट करणारा फाउंडर असतो. कारण नुसतं आयडिया असून चालत नाही, तर प्रॉपर माइंडसेट हवा असतो. एक्साइटमेंट काही कामाची नसते. योग्य डिसिप्लिनने काम बिझनेसमध्ये व्हायला हवं. मी स्वतः 10 वर्ष या सगळ्या प्रोसेसमधून गेलेले आहे. मॅन्युफॅक्चरिंग, क्वालिटी, प्रोडक्ट बिल्डिंग या सर्व प्रोसेसमध्ये मी स्वतः या फेजेस जवळून बघितलेल्या आहेत. तेव्हा माझ्या गोष्ट लक्षात आली, की स्किल नसेल ना तरी चालेल. कारण तुम्ही त्या ठिकाणी एखादा योग्य एम्प्लॉय हायर करू शकता. पण बिझनेसचा माइंडसेट नसेल, तर तुमच्या बिझनेसची ग्रोथ दुसरं कुणीही करू शकत नाही. त्यामुळं 90% लोकं बिझनेस करतात, पण त्यांच्याकडे प्रॉपर माइंडसेट नसतो. ॲग्री आहात का डिसॲग्री? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला फॉलो नक्की करा.